कोणत्याही बोंडामधून कापूस घ्यायचा आणि असा पिळायचा, याच्यामधून पाणी गळतं आहे. राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, बघू शकता इथं अजून आमची पहिली वेचणी झाली नाही आणि पूर्ण असं प्लॉट पांढरा शुभ्र झालेला आहे. आणि याच्यामध्ये जवळपास आता तिसरा दिवस आहे आजचा. कंटिन्यू पाऊस चालू आहे. बघू शकता सगळे बोंड जवळपास हे बघा असं एक एक पाकळी अशी खाली असे गळून हे होत चालले, असे गळून पडायला सुरुवात होतात आहे. आता बरेचसे असे काही लटकून पडलेले आहेत. आणि कोणतंही झाड बघू शकता, बुडापासून शेंड्यापर्यंत जवळपास सगळे बोंड फुटलेले आहेत. हे बघा पूर्ण असं जिथपर्यंत बघू शकता तुम्ही सगळं असं पांढरं झालेलं आहे. आणि अजून पहिलीसुद्धा वेचणी झालेली नाही. आणि 3 दिवसापासून कंटिन्यू असा पाऊस चालू आहे. तर जवळपास हे बघा, कापसाच्या आतमध्ये जी काळी बी असते ती एकदम अशी ठळक दिसायला लागते. तर याच्यामध्ये जवळपास तुम्ही कोणत्याही बोंडामधून अशी एक पाकळी घ्यायची आणि तिला दाबायची. हे बघा, त्यातून जवळपास पाणी गळते लगे खाली असं. याच्यावरून तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कापसामध्ये जवळपास किती नुकसान होत आहे. तर सगळ्यांना असं वाटतं की रिअल लाईफ आणि रिअल लाईफ हे जवळपास सेमच असते, पण असं नाही. याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर अक्षरशः तुम्ही याच्यावरूनच कळून जा की कापूस समजा भिजल्यानंतर, आता जवळपास हा जो भिजलेला कापूस आहे हे आता याला लगेच वरतून म्हणजे काळो की समजा असा काळा पडायला सुरुवात होतो. तर तसं जर झाला जवळपास मग भावामध्ये मार खातो आणि एक याची क्वालिटीही खराब होत जाते. आणि जे खाली पडला तो तर पूर्ण खाली खराबच होऊन जातो मातीमुळे. त्यामुळे त्याच्यामध्येही नुकसानच आहे. आणि आता अजूनही पाऊस कधी उघडेल काय उघडेल याचाही काही पत्ता नाही. त्यामुळे त्यामध्ये जसा पाऊस येईल तसं अजूनही नुकसानच होत जाणार आहे. आणि कंटिन्यू पाऊस जर चालू राहिला तर हे बघू शकता असे पाणी ही लाल पडायला सुरुवात होते, असे करपून जातात. त्यामुळे वरती पाते लागण्याचे चान्सेस तेही कमीच आहेत. आणि पाऊस चालू असले की बोंडे असे जवळपास असे लाल होऊन काही सडून जातात, तेही पडून जातात. आणि ओल्यामध्ये हा असा कापूस वेचताही येत नाही. जर वेचला तर तोही पिवळा पडून जातो, म्हणजे वास मारायला लागतो, तोही खराब होऊन जातो. त्यालाही कवडीमोल भाव भेटतो. त्यामुळे तुम्ही कोणीकडूनही बघा, त्यामध्ये एक नुकसानच आहे. हे बघा, हे असा कापूस जवळपास असा गळायला सुरुवात झाला आहे. लगे अजून 2 दिवस जरी पाऊस राहिला तर हे 4ही पाकळ्या पूर्ण गळून खाली पडणार. हे बघा, खाली पडला की असे लगेच माती लागली की तोही खराब होऊन जातो. म्हणजे जवळपास पाऊस जेवढा आपल्याला आनंद देतो तेवढे दुःखही देतो. पण त्याचीही वेगवेगळ्या कंडिशनमध्ये एक फायदा होत जातो. जसं की आता बघू शकता तूर ही समजा आता फुलोरा अवस्थेमध्ये आहे. पावसाचा तुरीला थोडाफारही आधारही होतो. पण जवळपास याचं 70 ते 80% कापसाचं नुकसान याच्यामध्ये होत आहे. जर सारखा जरी असं समजा 5-6 दिवस जरी भिजत राहिला कापूस तर जवळपास याचं 30 ते 40% याच्यामध्ये नुकसान होत जातं. कारण की हा जो मेन जो धागा असतो तो धागा गळायला सुरुवात होतो आणि त्याच्यामध्ये फक्त बी राहते. जर त्याच्यामध्ये जर धागाच राहिला नाही तर त्याला हे भाव कवडीमोल लागण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे सगळीकडून एक जवळपास नुकसानच होत आहे त्याच्यामध्ये. तर आपण जे म्हणतो फार्मर लाईफ सगळ्यात बेस्ट आहे. जेव्हा आपण ग्राउंड लेवलवर उतरतो तेव्हाच आपल्याला ह्या अशा गोष्टी बघायला भेटतात. हे बघा, ह्या ज्या गोष्टी अशा आपल्याला जेव्हा आपण शेतामध्ये उतरतो तेव्हाच आपल्याला बघायला भेटतात की जेव्हा आपण जेवढं याच्यामध्ये लावतो खर्च तर त्यामधून आपल्याला निघतं किती, हे आपल्याला उतरल्यानंतरच समजतात गोष्टी. आता याच्यामध्ये जवळपास सर्कीमध्ये लावलेला खर्च ही कसा निघाल ही एक शेतकऱ्यापुढे प्रश्न असतो की असं जर नुकसान होत राहिलं तर समोर जो आपल्याला रब्बी सीझनमध्ये खर्च करायचा आहे त्याचीही आपली समजा एक धमक होत नाही समोर असं काही ना काही करण्याची. जर याच्यातून जर उत्पादन निघालं तर समोर आपण खर्च लावू शकतो. तर अशी जर अवस्था असेल तर मग पुढचा प्रश्न अजूनही त्यामध्ये वेगळाच असतो. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.